की माझा मुलगा कुठेतरी अगदी याच्यात मागे नाही पडायला पाहिजे. आणि मग त्यांचं जे सुरू होतं, 10वीचा निकाल लागला नाही की त्यांना कॉलेजेस नको असतात, त्यांना पहिले कोणत्या कोचिंग क्लासला घालायचं त्याच्यासाठीची त्यांची घाई सुरू होते. आणि हीच घाई पुढे चालून त्यांना अगदी कुठं ना कुठंतरी निराशेच्या खाईमध्ये नेते. ती कशी नेते, काय नेते, याच्यावर सिस्टमॅटिकली अगदी मी आता तुम्हाला एक एक टप्प्याने अगदी सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्या पूर्वी मला या सगळ्या पालकांना आत्ताच क्लिअर करून द्यायचं आहे, ज्यांचे आत्ता मुलं 10वीमध्ये 90% वरती मार्क घेते झालेले आहेत, त्यांनी फक्त ते मार्क म्हणजे एक दिवसाचे आनंद साजरा करण्याचे, एक दिवसाचे पेढे वाटण्याचे मार्क, याच्या पलीकडे त्याचा वजूद समजू नये. खूप महत्वाचं सांगताय सर. त्याच्या पुढे त्याचा काहीही वजूद नाहीये. कारण या मार्काने फार घोटाळा होतो आणि याच मार्काने सगळ्यात मोठा घोटाळा होतो. मी कित्येक वर्ष या विषयावर प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे असं मला सांगायला मुळीच अगदी चुकीचं वाटणार नाही. माझी एक 8 वर्षापूर्वी एक पोस्ट केलेली, ती 10वीच्या निकालानंतर आजही कुठं ना कुठेतरी अगदी ती व्हायरल होत असते, याच संदर्भातली, की 10वीचे मार्क्स हे केवळ तुम्हाला एक दिवसाचे पेढे वाटण्याचे आणि आनंद साजरा करण्याचे ते मार्क आहेत. ओके, आता हे जर त्यांनी स्पष्टपणे जाणून घेतलं तर आता पुढचा टप्पा काय आहे त्यांचा. आता पुढे ते त्यांच्या समोर मोठी जाळी अगदी म्हणजे घातलेली असते. कोणी? कोचिंग क्लासवाल्यांनी त्यांच्या तयारीसाठीची.